सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताई, मावशी, आजी, वहिनी सगळ्या अगदी छान येऊन बसलेल्या आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज सुद्धा आपण आलेलो आहोत ठाण्यामधील पाचपाखडे या भागामध्ये, आणि तिथल्याच नवीन ताया इथे आलेल्या आहेत. आपल्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो काय उत्साह दिसतो, एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ देत. अरे, मला माहिती आहे तुम्ही इथे खेळण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपला हा सोहळा सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही इथे बघताय, इथे रुखवत मांडून ठेवलेले, या साईडला बक्षीस आहे. ताई जिंकली की लगेच बक्षीस. वेळच घालवत नाही आम्ही. ठीक आहे, तर मग खेळ सुरू करायचा आहे. आपला पहिला खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. या खेळामध्ये आता आपण उखाण्यांची जुगलबंदी करणार आहोत आणि एकमेकांच्या जोड्या केलेल्या आहेत. त्या जोड्यांप्रमाणेच ते समोरासमोर उभे आहेत. तर सुरुवात आधी आपण या ताईंपासून सुरुवात करूया. जोडी त्याप्रमाणेच केलेली आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षता अजित मालुसरे. ओके, माहेर कुठलं? माहेर माझं एक भाऊ पुण्याला राहतो, एक कांजूरमार्गला राहतो. अच्छा, आणि सासर इथे ठाण्यामध्ये. 32 वर्ष मी इथे पाचपकाडीमध्ये लग्न झाल्यापासून राहते. 32 वर्ष. 32 वर्ष. क्या बात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. रोहिणी रामचंद्र कर्वे, कोपरी ईस्ट. कोपरी ईस्ट. माहेर कोपरी ईस्ट नाही, मग? मी ठाणा ईस्ट मध्ये राहते. हो का? ठीक आहे बाबा. सासर कुठलं तुमचं? पुण्यामध्ये. अच्छा, सासर पुण्याचं. वा, अरेंज मॅरेज. हो, आहे ना, मला माहिती आहे ना. हो की नाही. आणि आता उखाणे होऊन जाऊ दे. तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा आहे, जुगलबंदी आहे. आणि नळावरची भांडणं पाहिजेत, वाद पाहिजेत. ओके, चला होऊन जाऊ देत. उखाणा पटकन. माईक घ्या हातामध्ये. हा, व्हेरी गुड. उखाणा पटकन, मजेशीर एकदम. मटणात मटण, गावठी डुकराचं मटण आणि अजितरावांच्या शर्टाला हाडकाचं बटण. पण भाऊजींच्या शर्टाला हाडाचं बटन आहे, म्हणजे हाडांपासून बनवलेलं आहे. खास मी बनवले बटन. हो, बटण. म्हणजे हे बटन हो, हाडांपासून बनवलंय? हो, बनवलं. तुम्ही कसं बनवलंय, म्हणजे काय? ते गोल हाड घ्यायचं, त्याला छिद्र पाडायचं आणि ते शर्टाला लावायचं धागे दोऱ्यांनी. झालं, लागलं बटण. मग भाऊजी अख्खा दिवस नॉनव्हेजच खातात? हा, ते बघून भाजीच्या वाराला ते बघून तरी समाधान वाटतं. बा, हे नॉनव्हेज आहे. काय हे वेगळंच आहे काहीतरी. हे वेगळंच आहे. हाडाचं बटन. वा वा, क्या बात आहे. पण कसला उखाणा घेतलेला आहे? ह्याच्यावरती आता सरळ उखाणा पाहिजे. अगं काय तुझा नॉनव्हेज उखाणा, माझा व्हेज उखाणा आहे. वड्यात वडा, बटाटे वडा, रामभाऊ मला मारतात डोळा. क्या बात आहे. रामभाऊ फक्त ह्यानाच डोळे मारतात. तुम्हालाच मारणार, अजून कशाला कोणाला मारायचं? मला मारू शकतात. मारू शकतात. हो, रामभाऊने भेटलंच पाहिजे एकदा. होऊन जाऊ दे आता उखाणा याच्यावरती. 32 वर्ष झाली मी ठाण्यात पाचपाकाडीमध्ये राहते. मोठ्या मोठ्या दिवाणखान्यात मोठी मोठी अशी झुंबर आहेत. पण अजितरावांच्या घरात भारीच बाई उंदर आहेत. क्या बात आहे. घरातली उंदर काढली. अगं तू घरातली उंदरं काढलीस, मी बघ, एक आहे चिऊ, एक आहे काऊ. मी काहीच नाही बोललो. एक आहे चिऊ, एक आहे काऊ बोलल्यानंतर माझ्याकडे का पाहिलं तुम्ही? तुम्ही कावळ्या. मी कावळे आहात असं ते बोलले मला. बरं, ठीक आहे, हरकत नाही. एक होती चिऊ, एक होता काऊ. रामरावांचं नाव घेण्यासाठी माझं डोकं नका खाऊ. आम्ही कुठे डोकं खातोय? ह्याच्यावरती उत्तर होऊन जाऊ देत खणखणीत. आता ह्या माझ्या मैत्रिणीशी भांडून माझं डोकं लागलंय दुखायला. डोके दुखीवर घेते मी सॅरेडॉनची गोळी. पण अजितरावांना आवडते पुरणाची पोळी. ताई, तुमचं नाव सांगा. आशा सुनील खाडे. आशा ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 37 वर्ष. 37 वर्ष. आणि माहेर कुठलं? वरळी. वरळी. सासर ठाणे. ठाणा. पाचपाकडी. नाही, जांभळी नाका. जांभळी नाका. हो. क्या बात आहे ताई, क्या बात आहे. व्हेरी गुड. माझा आजोळ आहे. हो का? म्हणजे काय, झिंगायचं आपले उखाणे सरळ पाहिजेत. ताई, तुमचं नाव सांगा. सौ वृषाली विश्वास बांधल. वृषाली ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 38 वर्ष. आणि माहेर कुठलं? बांद्रा. सासर ठाणे. पाचपाकडी. येस. व्हेरी गुड. क्या भाऊजी काय करतात? ते LIC एजंट, पुस्तकाची एजंट. आयुष्याचा विमा करतात. क्या बात आहे.
व्हेरी गुड. हां, आणि ताई भाऊजी काय करतात? आमचा लग्नाचा व्यवसाय आहे. आम्ही कोर्ट मॅरेज रजिस्टर वैदिक पद्धतीने लग्न लावतो. आम्ही कोर्ट मॅरेज रजिस्टर वैदिक पद्धतीने लग्न लावतो. काय 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 पुन्हा एकदा सांगा. आम्ही रजिस्टर वैदिक पद्धतीने लग्न लावतो. आमचं कोर्ट तुम्ही मॅरेज लग्न आहे. लावता? हो, ओम साई विवाह कार्यालय. अत्यंत महत्वाची ताई मिळालेली आहे मला. हा, माझं लग्न मला करायचंय, चालेल, मला जुळवायचंय माझं लग्न. हा, छानशी एखादी मुलगी अशी बघून. बघूया, आपल्याकडे आहे. माही घ्या आणि होऊन जाऊ दे उखाडा. पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासूनच सुरुवात करूया. तुम्हाला मी एक सांगू, हा, तुम्ही आम्हाला अशा संकटात पाडलंय हा. की आम्ही जर त्यांच्या विरुद्ध जर बोललो, कोणाच्या? नवऱ्याच्या. पण कोणी सांगते? मी तर सांगतच नाही बोलायला. ताईच सुरू होतात. जे काय मनात साचून झालेलं असतं ते इथे मोकळ्या होतात. हा, आमच्या घरी रविवारी आणले खेकडे. आमच्या घरी रविवारी आणले खेकडे. सुनील रावांनी बघितलं, तोंड झाले वाकडे. तोंड झाले वाकडे. कारण खेकडे त्यांना आवडत नाही. नाही आवडत? अरे बापरे, क्या बात आहे. आवडत नाही सुनील रावांना खेकडे. ह्याच्यावरती होऊन जाऊ दे तुमचा उखाणा. त्यांच्याकडे खेकडे आणले, हा. मी बिस्किट आणली. तुम्ही बिस्किट आणले? हा, बरं. खोक्यात खोका, बिस्किटांचा खोका. हा, खोके मी- खोके बाबा महत्वाचे चालले सध्या. हा, हा, म्हणून म्हटलं खोक्यात खोका, बिस्किटांचा खोका. हा. मी आहे मांजर, विश्वासराव माझा बोका. हे तुम्हाला मनापासून खरं तर बोलायचं होतं ना इतकी वर्ष. हा, इथे संधी मिळाली आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, भावजींना बोका म्हणाले. काय बोलणार आता ताईंना? हा, होऊन जाऊ दे. हा, गणपतीच्या देवळात ठेवते मी उदबत्तीचा पुडा. गणपतीच्या देवळात ठेवते उदबत्तीचा पुडा. सुनील रावांचं नाव घेते, हा. भरते मी हिरवा चुडा. वा, किती सुंदर. हो हो ताई, तुम्ही आता होऊन जाऊ दे ह्याच्यावरती. हिरवा चुडा भरलाय माझ्या ताईने. शंकराच्या देवळाला हा, सोन्याचा कळस. शंकराच्या देवळाला सोन्याचा कळस. विश्वासरावांचे नाव घ्यायला मला नाही आळस. हा, क्या बात आहे. पण त्याच विश्वासरावांना मगाशी बोका म्हणाले. त्याचं काय? प्रेमाने आपण काही म्हणू शकतो, शेवटी तो आपला असतो म्हणून आपण म्हणतो. म्हणून बोका. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही बाबा. तुमचाच बोका आहे, आम्हाला काय करायचंय. हा, आताही होऊन जाऊ दे. जन्म दिला मातेने, जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. पालन केले पित्याने. सुनील रावांचं नाव घेते पत्नी या नातीने. पत्नी या नात्याने. वा, खूपच खूपच हातात सात्विक उखाणे तुम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहेत. हा हा, ओके. स्टूला स्टूल, मोठे स्टूल. तुला स्टूल, मोठे स्टूल. विश्वासराव माझे आहेत, मी आहे ब्युटिफुल. ओ ग बाय ते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ स्मिता श्याम तोरसकर. स्मिता ताई. ओके. आणि ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव स्मिता उदय गायकवाड. तुम्ही पण स्मिता? व्हेरी गुड. स्मिता Competition. स्मिता समोर आलेल्या आहेत. ओके. आणि माहेर कुठलं? माझं माहेर ठाण्यात, सासरी ठाण्यात. सासरी ठाण्यात, माहेर ठाण्यात. लव्ह हो. मॅरेज. येस. आहे की नाही? आपल्या बरोबर माहिती आहेत, बरोबर फॉर्म्युले माहिती झालेत मला आता, आहे की नाही? आता उखाणा, उखाण्यांची जुगलबंदी होऊन जाणार आहे. पहिल्यांदा ताई तुमच्यापासून सुरुवात करूया. हा, ठीक. होऊन जाऊ दे उखाणा. क्या बात. लग्नात घातल्या एकमेकांना वरमाला, हा, लग्नात घातल्या एकमेकांना वरमाला. उदयरावांचं नाव घेते, झुकेगा रे साला. ओ, झोके का नाही साला म्हणतायत त्या. होऊन जाऊ दे त्याच्यावरती. हा तुम्ही तर तेच म्हटलात फक्त, मी तर बघा आता काय म्हणते. हा, बघा आता काय म्हणते. हा हा, वड्यात वडा, पालकाचा वडा, वड्यात वडा, पालकाचा वडा. पालकाचा वडा. मला बघता श्यामरावांनी मारला मला खडा. किती वर्षापूर्वी मारला होता खडा? 45. 45 वर्ष. अजून तो खडा लक्षात आहे. व्हेरी गुड. क्या बात. खडा मारला म्हणे भाऊजींनी. हा, आता तुम्ही पण. हा, ठीक आहे. आज वार सोमवार, हा केला होता पुलाव सार. हा, आज वार सोमवार, केला होता पुलाव सार. पुलाव सार. उदयरावांचं नाव घेते, चुगल्या करू नका फार. हा, ऐका, चुगल्या करू नका म्हणतायत. हा, होऊन जाऊ दे एखादी चुगली. अशी चुगली करण्याची मला नाही आवड. हा, अशी चुगली करायची मला नाही आवड. मला नाही आवड. अच्छा, हे सांगितलं तुम्ही. हा. हा, मला वाटलं उखाडा नाही. घेतायत. हा, चुलीत चूल, मातीची चूल, चुलीत चूल, मातीची चूल. श्यामरावांनी घातलेल्या टोपीची मला आवडते झूल. हा, करते. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्याच्यात उत्तर होऊन जाऊ दे. हा उदय माझा नवरा, मी त्याची बायको. हा. मी कायम त्याच्या पाठीशी तर फिकीर गायको. ओ, क्या बात आहे. हो हो.
आता होऊन जाऊ दे एक शेवटचा उखाणा खणखणीत. व्हेरी गुड, मस्त. झून झून झुन्यात बसले होते मेण्यात. एक मिनिट. झुल झुल झुल्यात बसले होते. झून झून झुन्यात. झुन झुन झुन्यात. हा अच्छा, झून 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 झुन्यात झुन बसले झुन्यात. होते मेण्यात. हा. कांचोळी अंगात गुलाल भांगात वेलदोडे वाटीत जायफळ मुठीत परातीत भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा म्हणून श्यामरावाला मी म्हणते सगळी कामं सोडा सोहळा सख्यांचा कार्यक्रमाला मला नेऊन सोडा. हो हो, क्या बात आहे. उखाण्यामध्ये आमचं नाव पण आणलेलं आहे कार्यक्रमाचं. व्हेरी गुड, क्या बात आहे. व्हेरी गुड. झोके का नाही साला. हा हा. मोगऱ्याचा गजरा, मोगऱ्याचा गजरा. हो हो. गुलाबांचा हार, गुलाबांचा हार. उदयराव आमचे आहेत खडूस फार. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. ज्या ताईने उत्तम उखाणे घेतलेले आहेत त्या ताईंना आपण बक्षीस देणार आहोत. ज्या ताईने उत्तम उखाणा घेतलेल्या पहिली जोडी त्या ताई या. ताई ते क्या बात आहे. खूप सुंदर. आणि त्यानंतर ज्या ताईंनी उत्तम उखाणे घेतलेले आहेत मजेशीर उखाणे घेतले आहेत हसायला आलं त्या ताईंना आपण देणार आहोत. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. आणि शेवटच्या जोडीमधली जी ताई आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन ताई. व्हेरी गुड. आणि सुरू करूया ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि खेळाचे नियम आणि आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत तरी सुद्धा एक नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. ताई नाचायचं, चेहऱ्यावरून वाटत नाहीये. हा हा, नाचायचंय कंपल्सरी. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला बक्षीस आहे. आणि जी अंतिम विजेती असेल तिला आपण देणार आहोत बक्षीस. तर मग सुरू करूया आपला हा खेळ. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. नंबर मागणं थेट अरे बापरे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, मस्त मस्त मस्त. एक 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 आहे ते आहे. लवकर 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 लवकर. हा, व्हेरी गुड. हो हो. अरे रे, खूप प्रयत्न केला पण बाद झालेल्या ताई, ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता 3 खुर्च्या मध्ये आहेत आणि ताया आहेत 7. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथ येऊच नाय. तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे. हा, पटकन पटकन पटकन. व्हेरी गुड. लवकर 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 लवकर. आहो, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता एकच खुर्ची मंदी आहे. आणि आता एकच खुर्ची बंदी आहे. हा, आणि ताया आहेत 3. आणि ताया आहेत 3. आणि बघूया कुठली आता पटकवते. बघूयात कुठली ती. काय कुठली ती. माझं वाक्य पूर्ण तर होऊ द्या ना. पूर्ण व्हायच्या आधीच बोलताय तुम्ही. आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आणि बघूया कुठली ताई पटकवते ती खुर्ची. पण त्यासाठी आणि त्यासाठी त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्ले. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. हिला मचिन 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 पाहिजे.
त्याची हार्टबीट. हा 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 पटकन पटकन. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा कप ज्या पद्धतीने तू नाचत होतीस ताई त्याने आणि अगदी छान मस्त अगदी न लाजता जे काय करत होतीस ना त्याच्यासाठी हे बक्षीस तुला. आशिष को आशिष. आशीष को आशीष. अरे बापरे, मराठी में हिंदी घुसाडे आपने. हा हा सर्व सन मराठीची टीम आजची शाम माझी एकदम झकास गेली. अच्छा. खूप आनंद मिळाला. क्या बात. खूप खूप आभार सगळ्यांचे, सगळे कॅमेरामन आणि सगळे स्पॉटबॉय आणि तू. नशीब मला बोललीस तू, नाही तर मला ती रागवतच होतीस. हा क्या बात आहे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई खूप छान वाटते. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मला सांगा, इतक्या तुम्ही सगळ्या माहेर भाषणी इतक्या माहेरी आलेल्या आहेत, छान खेळतायत, आनंदात आहेत आणि एन्जॉय करताय तुम्ही सगळं छान आहे. पण काय माहिती नाही, आपल्या सगळ्या त्यांमध्ये ना एक अबोला आहे. तो अबोला मला दूर करायचे, आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आणि तो अबोला कोणाचा आहे, कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ स्मिता श्याम तोरसकर. स्मिता ताई, कोणाबरोबर हा अबोला आहे? हा भावांबरोबर अबोला आहे माझा. भाऊ किती भावंड तुम्ही? आम्ही 3 भावंड, मी एक बहीण आणि माझे 2 भाऊ. दोघेही मोठे तुमच्यापेक्षा? दोघे लहान आहेत, मीच मोठी आहे. अच्छा. आणि किती वर्षाचा हा अबोला आहे? 10 वर्षाचा. 10 वर्ष? हो. पण मग 10 वर्षापूर्वी कसं तुमचं छान भावा बहिणीचं अगदी छान हो. उत्तम नातं? भावा बहिणीचं नातं एकदम छान होतं 10 वर्षापूर्वी. पण मग असं काय घडलं की हा अबोला निर्माण झाला? माझी जी आई आहे ना तिची बिल्डिंग आहे. माझ्या आईचं नाव अलका आणि अलका नावाचीच बिल्डिंग आहे नौपाड्यात. तर माझी फक्त एकच अपेक्षा होती की जमिनीला तिघांची नावं लावून घ्यायची. आणि नाहीतर जमिनीला तिघांची नावं जर नाही लावली तर बिल्डिंग बांधूनच होणार नाही. भावांची काही तशी इच्छा नाही आहे. त्यांना काय वाटतं आहे माझं नाव त्याच्यात लावून घेऊ नये, कारण त्यांचंच दोघांचंच फक्त नाव लावायचं आणि पुढे जायचं. पण बिल्डरसुद्धा म्हणाले की तिघांची नावं लावली तरच बिल्डिंग बांधून होईल. पण तरीही भाऊ काय तयार नाही आहेत तसं करायला. त्यामुळे आपणहूनच तो अबोला आला आहे. आणि माझी तशी काही इच्छा नाही की त्यांच्याशी बोलू नये असं. मला वाटतं त्यांच्याशी बोलावं म्हणून, पण तेच माझ्याशी बोलत नाही आहेत. त्याच्यामुळे, त्या कारणामुळे. अच्छा, त्या कारणामुळे ते बोलत नाही. ते बोलत नाही आहेत माझ्याशी. 10 वर्षात तुम्ही प्रयत्न केला? खूप प्रयत्न केला, पण तरी ते जाता येताना सुद्धा माझ्याशी बोलत नाहीत, माझ्याकडे बघत नाहीत. मग वाईट वाटतं फार असं मला. पण तरी तसंच चालू आहे अजून. खरं तर ताई हे खूप खरं तर वैयक्तिक फार कारण आहे. पण ह्या माध्यमातून आम्ही हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. 10 वर्षात तुम्हाला खूप काही बोलायचं आहे, मनात खूप काही साचून आहे, व्यक्त व्हायचं आहे, भावांना सांगायचं आहे. समजा दोन्ही भाऊ आज इथे समोर उभे आहेत, काय त्यांना तुम्ही सांगाल या माध्यमातून? या माध्यमातून मी त्यांना सांगेल की हे सगळं जे आहे ते सगळं सोडून द्या तुम्ही आणि आपण घेऊया ना तिघांच्या नावावर जमीन करून. आणि आपण तिघांच्या नावावर जमीन केली की आपणहूनच आपली बिल्डिंग बांधून होईल, आपण सुखाने राहू. आणि त्यावेळेस तर माझी अशी इच्छा होती की आईनीच बिल्डिंग बांधावी आणि आईनी त्याच्यात राहावं नवीन बिल्डिंगमध्ये, अशी माझी खूप इच्छा होती. पण आईची इच्छा काय पूर्ण झाली नाही. त्याचं तर मला आधी खूपच वाईट वाटतं. आणि अर्थातच, कारण तुमच्या मनातलं तुम्ही व्यक्त व्हावं, तुम्ही बोलावं, तुम्हाला एक माध्यम मिळावं स्वतःच्या हक्काचं. त्याच्यासाठी खरं तर 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो की तुम्ही ते व्यक्त व्हा. जे काही असेल ते व्यक्त व्हा, बोलून दाखवणे, मन मोकळं करा, मनात काही ठेवू नका. कारण मनात साचून आहे ना, मग तो खूप त्रास होतो. तो त्रास होऊ नये तुम्हाला ताई, आणि म्हणून त्याच्यासाठी आपण हा चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण करत असतो. ताई, आज तू इथे आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाही आणि तुझी ओटी भरली जाणार. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला माहेराने. काय उत्साह आहे चेहऱ्यावरती. व्हेरी गुड, क्या बात आहे. खरंच खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय की तुम्ही जरा अजून थांबाव्यात, है की नाही? कारण
माहेरी आल्यानंतर कधीच समाधान होत नाही. असं वाटत असतं की अजून काही 2-3 दिवस मी आले तर इथे राहावं, पण आपल्या जबाबदाऱ्या असतात, आपलं घर असतं, आपले सासू सासरे असतात, नवरा असतो, पोरं बाळं, सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या असतात ना की ते पुन्हा आपल्याला त्या जबाबदाऱ्यांमध्ये जायचं असतं. आणि म्हणूनच आपल्याच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.